नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका जाधव तुम्हा सगळ्यांचं आमच्या सखी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ग्लोईंग स्किनसाठी आपण काय केलं पाहिजे. ज्या स्त्रियांचं एज 30 या 40च्या पुढे जात आहे, तर अशा स्त्रियांनी काय केलं पाहिजे जेव्हा आपल्या स्किनमध्ये खूप साऱ्या चेंजेस होत असतात. आपल्या रिंकल्स येणं, स्किनमध्ये सुरकुत्या येणं, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नक्की व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती सोपी आणि घरगुती ट्रिक्स आहेत. ह्या करण्यासाठी खूप सोप्या पद्धती आहेत. आणि हा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे तो नक्की मला कमेंट करून सांगायचा आहे. आणि हो, आत्तापर्यंत तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काही तुमच्या टिप्स असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपण पाहूया त्याचा व्हिडिओ. तर सुंदर दिसण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, चेहरा निरोगी राखण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आपण सगळ्या स्त्रिया स्वतःकडे लक्ष खूप कमी देतो. तर मी असं म्हणेल की स्वतःची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर आपण सगळ्या स्त्रिया आपल्या घरातल्या कामात, आपल्या संसारात इतक्या मग्न होऊन जातो की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला किंवा स्वतःकडे पाहायला वेळच नसतो. पण काही छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर त्या खूप महत्त्वाच्या ठरू शकतात स्वतःसाठी आपल्याला. तुम्ही जर दिवसभरातला स्वतःसाठी म्हणजे तुमच्या स्किन रुटीनसाठी एक 20 ते 20 मिनिट जरी दिले ना, तर खूप काही होऊ शकतं. आणि मग नक्की तुम्हाला सगळे विचारायला लागतील की तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय आहे. तर सूर्यप्रकाश, धूळ आणि वाढते प्रदूषण यामुळे चेहऱ्याची चमक कुठेतरी हरवते. चेहरा सुंदर करण्यासाठी स्वच्छ करणे आवश्यक आहे. पार्लरमध्ये जाऊन क्लीनअप केलं तर जास्त पैसे खर्च होतात आणि पार्लरमध्ये वेळ जातो. चेहऱ्याचा लुक सुंदर दिसण्यासाठी तुम्ही घरच्या घरी पार्लरसारख्या पद्धतीचा अवलंब करू शकता. तर अशा क्लीनअपने चेहरा नितळ होऊन त्वचा चमकू लागतो. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, क्लीनअपसाठी फेसवॉशने आपला चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे. त्यामुळे काय होतं, स्वच्छ क्लिअर होतो चेहरा आणि धूळ सगळी निघून जाते. दुसरं आपल्याला स्टीम घ्यायची आहे. चेहरा धुतल्यावर मऊ टॉवेलने साफ करायचा. मग वाफ घ्यायची. घरीच तुम्ही वाफ घेऊ शकता. पातेल्यात पाणी गरम करा आणि पाणी उकळलं की त्यामध्ये तुम्ही टॉवेलने वाफ घ्यायला चालू करायचे. आणि वाफ इतकी जास्त अशी घ्यायची आहे त्यामुळे तुमचा स्किनमधले पोर्स जे आहेत ते ओपन होतात आणि आतपर्यंत वाफ गेल्यामुळे ओपन झाल्यानंतर तुम्ही टॉवेलनेच तो रफ असा साफ करून घेतला. रफ जो टॉवेल असतो त्याने जर साफ केलं तर पूर्ण सगळं स्किन एकदम सॉफ्ट आणि मऊ व्हायला लागते. त्यानंतर तुम्हाला बर्फाने मसाज करायचा आहे. स्किन पहिले आपण हीट केलेली आहे, मग थंड केली तर एकदम कूल होऊन जाते आणि स्किनला ग्लो येतो. आता वाफ घेतल्यानंतर आपण बर्फाने मालिश केली, त्यानंतर आपण इथे स्क्रब करायचं आहे. स्क्रब केल्याने काय होतं, ब्लॅक हेड्स जे आहेत ते निघून जातात. आणि इथे आता स्क्रब करायला तुम्ही काय घेऊ शकता, मसूर डाळ आहे तुम्ही मिक्सरमधनं क्रश केली तर थोडंसं असं रवाळ होते. ती जर तुम्ही दुधामध्ये किंवा दह्यामध्ये लावली तर तोही आपल्याला घरच्या घरी स्क्रब होतो. तर हा तुम्ही आठवड्यातनं एकदा करायचा आहे. रोज तुम्ही स्टीम घेतली तरी खूप होतं. बर्फ आणि स्टीम हे रोज घेऊ शकता, पण स्क्रब तुम्ही आठवड्यातनं एकदा दोनदा करू शकता. तर हे आपलं झालं स्क्रब. नेक्स्ट आपण इथं पाहणार आहोत फेस पॅक. तर फेस पॅक हे तुम्ही वीकमध्ये एकदा किंवा दोनदा लावू शकता. तर तो डिपेंड आहे, तुम्ही मुलतानी मिठी लावू शकता किंवा एखादा रेडीमेड बाहेरचा फेस पॅक आणून तोही तुम्ही यूज करू शकता. हा वीकमध्ये एकदा तुम्हाला यूज करायचा आहे. त्यानंतर आहे मॉइश्चरायझर. तर शेवटी सगळं झाल्यानंतर मॉइश्चरायझर शेवटी आपल्याला करायचं आहे, ज्यामुळे आपल्या स्किनमध्ये मॉइश्चर राहतं आणि कोरडेपणा दूर होतो. तर अशा प्रकारे आपण पूर्ण रुटीन ठेवून जर संध्याकाळी तुम्ही एक 20 मिनटं आपल्या त्वचेसाठी दिलात तर नक्की स्किन तुमची बेटर होणार आहे आणि नितळ आणि ग्लोविंग स्किन व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही 15-20 दिवस ट्राय करा आणि नक्की मला सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आहे. थँक्यू.